नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारत न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. भारताचा ध्वज असलेले एलपीजी वाहतूक जहाज जॅग विक्रमने स्ट्रेट ऑफ होर्मुझ सुरक्षितपणे पार केले असून हे जहाज 20,400 मेट्रिक टन एलपीजीसह मुंबईकडे मार्गस्थ झाले आहे. जहाजावर 24 खलाशी कार्यरत आहेत. हे जहाज 15 एप्रिल 2026 रोजी मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे, अशी माहिती पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाने दिली. पश्चिम आशियातील परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारतासाठी दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. भारताचा ध्वज असलेले एलपीजी वाहतूक जहाज जॅग विक्रमने स्ट्रेट ऑफ होर्मुझ सुरक्षितपणे पार केले आहे. पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार पश्चिम आशियातील बदलत्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भारत सरकार ऊर्जा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलत आहे. या पार्श्वभूमीवर एलपीजीचा पुरवठा अबाधित राहणार असल्याचा विश्वासही व्यक्त करण्यात आला आहे. गेल्या काही दशकांपासून बॉलिवूड तसेच मराठी सिनेसृष्टीमध्ये आपल्या सुमधुर आवाजाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे निधन झाले आहे. वयाच्या 93व्या वर्षी आशा भोसले यांचे निधन झाले आहे. काल संध्याकाळी हृदयविकाराचा झटका आल्यामुळे आशा भोसले यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज त्यांचे निधन झाल्याची बातमी समोर येत आहे. आशा भोसले यांच्या निधनानंतर चित्रपट सृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. गोकाक परिसरात घडणाऱ्या अवैध प्रकारांकडे दुर्लक्ष करण्याची प्रवृत्ती वाढत असून त्यामुळे गुन्हेगारांना वाव मिळतो. अशा घटनांबाबत नागरिकांनी पुढे येऊन पोलिसांना सहकार्य करणे अत्यंत गरजेचे आहे, असे आवाहन जिल्हा पोलीस प्रमुख के रामराजन यांनी केले. गोकाक उपविभागीय पोलीस कार्यक्षेत्रात चोरीस गेलेल्या मोबाईलचा शोध घेऊन ते मूळ मालकाला परत देण्याच्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र नायक, उपनिरीक्षक सुरेश बाबू, जावेद मुशर्फ, श्रीशैल ब्याकूड, HD मुल्ला आदी उपस्थित होते. यावेळी रामराजन म्हणाले की अवैध सावकारी, दागिन्यांची चोरी, मटका, जुगार आणि बेकायदेशीर व्यवसायांमुळे सामान्य कुटुंबांचे मोठे नुकसान होते. अशा गुन्ह्यांवर कठोर कारवाई केली जात असून कोणतीही दया दाखवली जाणार नाही. बेळगाव जिल्ह्यात पोलीस कर्मचारी कमी असले तरी कायदा सुव्यवस्था राखण्यात पोलिसांनी प्रभावी कामगिरी केली आहे. अलीकडे मोबाईल चोरीचे प्रमाण वाढले असले तरी जिल्ह्यात 500हून अधिक मोबाईलचा शोध घेण्यात आला आहे. गोकाक उपविभागात 115 मोबाईल शोधून संबंधितांना परत करण्यात आले. यावेळी जिल्हा पोलीस प्रमुखांच्या हस्ते नागरिकांना त्यांचे मोबाईल परत देण्यात आले. या कार्यक्रमात पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. जिल्ह्यामध्ये जास्त व्याजदराने कर्ज वसूल करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा जिल्हा पोलीस प्रमुख के रामराजन यांनी दिला आहे. नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होत असल्यास मध्यस्थांचा वापर न करता थेट पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. जिल्ह्यातील शेतकरी, लहान व्यावसायिक आणि सर्वसामान्य नागरिकांना कर्जदारांकडून मोठ्या प्रमाणावर त्रास दिला जात असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. अनेक प्रकरणांमध्ये कर्ज फेडूनही दुप्पट किंवा त्याहून अधिक व्याज वसूल केले जात आहे. काही ठिकाणी चक्रवाढ व्याजापेक्षाही जास्त रक्कम घेतली जात असल्याचेही समोर आले आहे. याशिवाय कर्ज वसुलीसाठी धमकावणे, घरी जाऊन त्रास देणे, घरासमोर गोंधळ घालून अपमान करणे अशा प्रकारांमुळे नागरिकांना शारीरिक व मानसिक छळ सहन करावा लागत आहे. अशा बेकायदेशीर सावकारी विरोधात गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. विशेषतः गोकाक तालुक्यात अशा प्रकारच्या तक्रारी अधिक प्रमाणात आढळून येत आहेत. काही ठिकाणी भीती दाखवून मालमत्ता स्वतःच्या नावावर करून घेण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. या प्रकारांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे. अनगोळ येथील व्यवसायाने आयुर्वेदिक थेरपिस्ट असणाऱ्या युवकाच्या खून प्रकरणी त्याच्या पत्नीसह 2 जणांना अटक करण्यात आली आहे. टिळकवाडी पोलिसांनी ही कारवाई केली असून त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले. 5 एप्रिल रोजी सायंकाळी 5:30 ते 6:15 या वेळेमध्ये आंबेडकर नगर अनगोळ येथील अंकुश आयुर्वेदिक केअर सेंटरमध्ये अविनाश अशोक सुप्पण्णावर वय 40 राहणार बाबले गल्ली या थेरपिस्टचा संशयास्पद मृत्यू झाला होता. त्याच्या डोक्याला जबर दुखापत झाली होती. सुरुवातीला हे प्रकरण अनैसर्गिक मृत्यू भासवण्याचा प्रयत्न झाला होता. अविनाशची आई कमल अशोक सुप्पण्णावर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयास्पद मृत्यू प्रकरणाची नोंद करण्यात आली होती.
या प्रकरणी कैलास बाळकृष्ण अचिताल वय 43, अविनाशची पत्नी लक्ष्मी अविनाश सुपन्नावर वय 29 या दोघा जणांना अटक करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त भूषण बोरसे, पोलीस उपायुक्त NV बर्मणी, खडेबाजारचे ACP शेखरप्पा H आदी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने या दोघा जणांना अटक केली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त 14 एप्रिल रोजी शहरामध्ये भव्य मिरवणूक व कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या वतीने तयारीला वेग आला आहे. कॅम्प परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्कलपासून राणी कित्तूर चन्नम्मा सर्कल जवळील डॉक्टर आंबेडकर उद्यानापर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यानंतर उद्यानात मुख्य कार्यक्रम पार पडणार आहे. या अनुषंगाने महापालिका उपायुक्त निपाणीकर, तळवार तसेच दलित संघटनांच्या नेत्यांनी रविवारी उद्यानातील पूर्वतयारीची पाहणी केली. यावेळी सुरू असलेले रंगरंगोटी, पेंडाल उभारणी, आसन व्यवस्था तसेच भोजन व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला. यंदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम साजरा करण्यात येणार असल्याने प्रशासनाने विशेष तयारी केली आहे. पाहणी दरम्यान मिरवणुकीच्या मार्गावर पिण्याच्या पाण्याची सोय, वैद्यकीय मदत तसेच इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी दलित नेत्यांनी केली आहे. महानगरपालिकेकडून भोजन व्यवस्थाही करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहणार असल्याने प्रशासनाने सर्व सुविधा सुरळीत ठेवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. मागील अनेक दिवसांपासून प्रतीक्षा असलेला बेंगळूर-मुंबई स्लीपर वंदे भारत एक्सप्रेसला अखेर रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी हिरवा कंदील दिला आहे. बेंगळूरच्या क्रांतीवीर संगोळी रायण्णा रेल्वे स्थानकापासून मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल दरम्यान ही स्लीपर वंदे भारत धावणार असल्याचे पत्र त्यांनी खासदार PC मोहन यांना दिले आहे. बेंगळूर-मुंबई सुपरफास्ट एक्सप्रेस सुरू करावी अशी मागणी बेंगळूरचे खासदार तेजस्वी सूर्या यांनी रेल्वे मंत्र्यांकडे काही महिन्यांपूर्वी केली होती. व्यवसाय उद्योगाच्या दृष्टीने या दोन शहरांमध्ये वेगवान रेल्वे सुरू करण्यासंदर्भात रेल्वे विभागाची चाचपणी सुरू होती. सुपरफास्ट एक्सप्रेसऐवजी आता स्लीपर वंदे भारत सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. DK हेरेकर ज्वेलर्स म्हणजे बेळगावातील एक विश्वासू सुवर्णदालन. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या सोन्या चांदीच्या किमतीमुळे ग्राहकांची धांदल उडत आहे. पण आमच्या सुवर्णदालनात मिळतो उत्तम ग्राहक सेवा, शुद्धतेची खात्री आणि वर्षानुवर्षाचा विश्वास. म्हणूनच आमचं तुमच्याशी नातं 52 कशी सोन्यासारखं उजळून निघतं. आमच्या दुकानात खरेदी करा 24 कॅरेट शुद्ध सोन्याचे कलाकुसरीचे दागिने, आकर्षक चांदीचे अलंकार आणि पूजेसाठी लागणारे सर्व साहित्य. खरेदीवर मिळवा एक आकर्षक भेटवस्तू. नियम व अटी लागू. या सुवर्ण संधीचा लाभ घेण्यासाठी आजच भेट द्या DK हेरेकर ज्वेलर्स, श्री विठ्ठल भवन, संयुक्त महाराष्ट्र चौकाजवळ, खडेबाजार, बेळगाव, तसेच तेले पाटील गल्ली, शहापूर, बेळगाव येथील आमच्या सुवर्ण दालनाला. चिकोडी उपविभागातील कृष्णा नदीकाठावरील चिकोडी, अथणी व रायबाग तालुक्यातील नागरिकांना हिप्परगी बंधारा वरदान ठरला आहे. परिणामी कृष्णाकाठ सुजलाम सुफलाम झाला आहे. मात्र हिप्परगी बंधाऱ्याचे 2 गेट जानेवारी महिन्यात नादुरुस्त झाले. त्यातून 6 TMC पाणी वाहून गेले. ऐन उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच 1 TMC पाणीसाठा मृत झाला. यामुळे जूनपर्यंत उपविभागातील चिकोडी, अथणी व रायबाग तालुक्याला पाणी टंचाईची झळ सोसावी लागणार आहे. अशा परिस्थितीत कृष्णा नदीमध्ये सध्या 2 TMC पाणीसाठा शिल्लक आहे. तो नागरिकांनी जपून वापरण्याची गरज आहे. म्हैसाळ योजनेच्या दुरुस्तीमध्ये मार्चच्या शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्रातील राजापूर बंधाऱ्यातून कृष्णा नदीला पाणी सोडण्यात आले. त्यामुळे नदीकाठ भागातील नागरिकांना दिलासा मिळाला. सध्या उन्हाची तीव्रता वाढली आहे. तापमान 38 ते 40 डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहोचत आहे. यामुळे शेती पिकांना जास्तीत जास्त पाणी पुरवठा करावा लागत आहे. शिल्लक असणारे पाणी पुढील 2 महिन्यात काटकसरीने वापरल्यास फायदा होणार आहे. बेळगाव तालुक्यातील नावगे गावामध्ये बेकायदेशीर मुरुम उत्खनन सुरू असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. या उत्खननातून निघणाऱ्या मुरुम व मातीची वाहतूक करताना मोठ्या प्रमाणात माती रस्त्यावर सांडत असून त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेषतः छत्रपती संभाजी महाराज चौक परिसरात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात माती व दगड साचले आहेत. त्यामुळे या मार्गावरून ये जा करणाऱ्या वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
अनेक वेळा दुचाकी वाहन चालकांची गाडी घसरून अपघाताच्या घटना घडत असल्याची माहिती समोर आली आहे. रस्त्यावर साचलेल्या मातीमुळे वाहनांचे नियंत्रण सुटण्याचा धोका वाढला असून गंभीर अपघात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तीव्र नाराजी व्यक्त करत बेकायदेशीर उत्खनन करणाऱ्यांवर तसेच निष्काळजीपणे मुरुम वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तत्काळ उपाययोजना करून रस्ता स्वच्छ करण्यात यावा आणि नागरिकांच्या सुरक्षिततेची खात्री करावी अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे. कर्नाटक महाराष्ट्र सीमेजवळील अतिवाड गावामध्ये गेल्या महिन्याभरापासून पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे गावातील नागरिकांना पाण्यासाठी मोठी भटकंती करावी लागत असून दैनंदिन जीवन विस्कळीत झालं आहे. ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे विहिरी आणि कूपनलिका योग्य प्रकारे देखभाल न केल्याने ही समस्या अधिक गंभीर बनली आहे. यापूर्वी काही काळासाठी पाण्याची सोय सुधारली होती, मात्र सध्या परिस्थिती पुन्हा बिकट झाली आहे. या पार्श्वभूमीवर बेकिनकेरे ग्रामपंचायतीचे माजी अध्यक्ष मारुती बेळगावकर यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी कर्नाटक राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तातडीने सोडवावा अशी मागणी करण्यात आली. यावेळी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी संबंधित अभियंत्यांशी दूरध्वनीवर संपर्क साधून कूपनलिका तातडीने दुरुस्त करण्याच्या सूचना दिल्या. तसेच गावातील पाणी टंचाई लवकरात लवकर दूर करण्याचे आश्वासन दिले. ग्रामस्थांना आता प्रशासनाच्या तातडीच्या कृतीची अपेक्षा असून पाण्याचा प्रश्न लवकर सुटेल अशी आशा व्यक्त केली जात आहे. उन्हाळ्यात नागरिक व जनावरांना पिण्याच्या पाण्याची कमतरता भासू नये तरीही जिल्ह्यात समस्या उद्भवू शकणाऱ्या तालुक्यांमध्ये पर्यायी जलस्रोतांची व्यवस्था करावी असे बेळगाव प्रादेशिक आयुक्त जानकी यांनी जिल्हा प्रशासनाला निर्देश दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित उन्हाळ्यातील पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थापनाबाबत तसेच भूसुरक्षा योजनेअंतर्गत प्रलंबित प्रकरणांच्या आढावा बैठकीत त्या अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या. उन्हाळ्यात नागरिक व जनावरांच्या हितासाठी जिल्ह्यातील तलावांना आलमट्टी जलाशयातून पाणी सोडावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली होती. याची गंभीर दखल घेऊन कृष्णा भाग्य जल निगमाच्या अधिकाऱ्यांनी तांत्रिक अहवाल सादर केला. त्या अहवालानुसार जलाशयात शिल्लक असलेल्या 4.231 टीएमसी पाण्यापैकी 2.30 टीएमसी पाणी 10 एप्रिल ते 30 एप्रिल दरम्यान आलमट्टी जलाशयातून कालव्यांद्वारे जलसाठ्यामध्ये सोडण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले. बैठकीस अपर जिल्हाधिकारी डॉक्टर औद्राम, विजयपूर उपविभागीय अधिकारी गुरुनाथ दड्डे, इंडी उपविभागीय अधिकारी चिदानंद गुरुस्वामी, तहसीलदार, सर्व तालुक्यांचे अधिकारी तसेच जिल्हास्तरीय अधिकारी उपस्थित होते. अनगोळ येथील 4थ्या रेल्वे फाटकावरील भुयारी मार्गाचे काम संथ गतीने सुरू आहे. गत 6 महिन्यांपासून हे काम सुरू असून देखील एका बाजूचेही काम पूर्ण झालेले नाही. दुसऱ्या बाजूच्याही कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. मात्र रेल्वे रुळाच्या एका बाजूचं काम पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या बाजूचं काम करावं अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे. 4थ्या रेल्वे फाटकावर पिलर उभारण्याचे काम सुरू आहे. केएलई इंजिनिअरिंग कॉलेज समोरील बाजूचं काम सुरू असून दोन्ही बाजूच्या भिंती उभारण्यात आल्या आहेत. त्यानंतर इतर कामेही सुरू आहेत. मात्र काम संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे या कामाला अजून बराचसा कालावधी लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 4थ्या फाटकावरील या कामाला पावसाळ्यापूर्वी सुरुवात करण्यात आली होती. मात्र 3ऱ्या फाटकावरील काम पूर्ण केल्यानंतर हे काम सुरू करावं. सेवा रस्त्यासाठी अधिक जागा सोडावी अशी मागणी करत आंदोलन छेडल्यानंतर हे काम काही दिवस बंद ठेवण्यात आलं होतं. प्रत्यक्षात ऑगस्ट महिन्यात कामाला गतीने सुरुवात करण्यात आली. मात्र अद्यापही काम सुरूच आहे. राज्य सरकारच्या वतीने देण्यात येणाऱ्या डॉक्टर बी.आर. आंबेडकर पुरस्कारासाठी 5 जणांची निवड करण्यात आली आहे. बेळगाव विभागातून देवदासी विमुक्तीसाठी अतुलनीय योगदान दिलेल्या अम्मा फाउंडेशनच्या सचिव शोभा गस्ती यांची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. 5 लाख रुपये रोख, सुवर्णपदक व सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. 14 एप्रिल रोजी बेंगळूरमध्ये होणाऱ्या डॉक्टर बी.आर. आंबेडकर यांच्या 135व्या जयंती कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे अशी माहिती समाज कल्याण खात्याने दिली आहे.
डॉक्टर आंबेडकर पुरस्कारासाठी बेंगळूर सेंट्रल विभागातून साहित्य क्षेत्रात योगदान दिल्याबद्दल राजराजेश्वरी नगरमधील मंगळूर विजय, पत्रकारिता क्षेत्रातील योगदानाबद्दल बेंगळूर विभागातून कोलारमधील सीएम मुनियप्पा, सामाजिक कार्यासाठी म्हैसूर विभागातून हसन, जिल्ह्याच्या हेतूर येथील एच.एन. अन्नय्या तसेच साहित्य संघटन क्षेत्रातील योगदानाबद्दल कलबुर्गी विभागातून अफजलपूर येथील हनुमंतराव दोडमणी यांची निवड झाली आहे. खानापूर तालुक्यातील चिक्कदिनकोप येथील सरकारी हायस्कूलला कारवार लोकसभा मतदारसंघाचे खासदार विश्वेश्वर हेगडे कागेरी यांनी भेट दिली. यावेळी शिक्षण क्षेत्राच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण उपक्रम राबवण्यात आला. केंद्र सरकारच्या ONGC कंपनीच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी निधी अंतर्गत खानापूर तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रासाठी मोठी मदत देण्यात आली. जनश्रीधान फाउंडेशनतर्फे शाळेसाठी स्मार्ट बोर्ड आणि 5 किलोवॅट क्षमतेची सौर ऊर्जा यंत्रणा उपलब्ध करून देण्यात आली. खासदार कागेरी यांच्या हस्ते या सुविधांचे लोकार्पण करण्यात आले. तसेच तालुक्यातील निवडक हायस्कूलमधील गरजू विद्यार्थ्यांना शिक्षा टॅब वितरित करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाची सुविधा मिळणार आहे. या कार्यक्रमाला तालुक्यातील भाजपाचे ज्येष्ठ नेते, कार्यकर्ते, शाळा विकास समितीचे पदाधिकारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्थेला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळून विद्यार्थ्यांच्या प्रगतीला नवी दिशा मिळणार असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. मेसर्स RS हेरेकर ज्वेलर्स, तुमच्या आनंदाच्या क्षणांना सुवर्णस्पर्श. नवजात बालकाला लागणारे सर्व प्रकारचे दागिने, लग्नसराई, मुंज, साखरपुडा किंवा कोणताही शुभ प्रसंग, प्रत्येक क्षण खास बनवण्यासाठी आकर्षक सोन्या चांदीच्या दागिन्यांची देखणी शृंखला येथे उपलब्ध. परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम असलेले दागिने, नाजूक डिझाईन्स आणि उत्कृष्ट कारागिरीमुळे तुमचा प्रत्येक सोहळा अधिक उजळून निघेल. लग्नासाठी खास दागिने, बारशासाठी कडदोडा, पैजण, वाळे इत्यादी, तसेच मुंज व साखरपुड्यासाठी आकर्षक कलेक्शन, पारंपरिक ते मॉडर्न डिझाईन्सपर्यंत तुमच्या खास क्षणांना द्या एक चमकदार आठवण. शहापूर बाजारपेठेतील एक विश्वसनीय नाव, प्रोप्रायटर राघव हेरेकर यांचे मेसर्स RS हेरेकर ज्वेलर्स, 397 बार A, खडे बाजार, शहापूर, बेळगाव. लोकमान्यच्या मुदत ठेव योजना म्हणजेच सुयोग्य कालावधी, सर्वोत्तम व्याजदर. आता तुमच्या गुंतवणुकीवर मिळवा 10.10% परतावा. अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 1800212405. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू. सालाबादप्रमाणे येळ्ळूरची श्री कलमेश्वर, श्री चांगळेश्वरी देवी व महालक्ष्मी देवीचा वाढदिवस असा संयुक्त यात्रोत्सव सोमवार दिनांक 13 पासून सुरू होणार असून सोमवारी आंबील गाड्यांनी यात्रेची सुरुवात होणार आहे. इंगळ्यांचा मुख्य कार्यक्रम मंगळवारी सायंकाळी होणार असून प्रथम 5 वाजता श्री कलमेश्वरच्या व सायंकाळी 6 वाजता श्री चांगळेश्वरी देवीच्या इंगळ्यांचा कार्यक्रम होणार आहे. त्याचबरोबर बुधवारी श्री महालक्ष्मीचा वाढदिवस यानिमित्त दिवसभर ओटी भरण्याचा कार्यक्रम होणार आहे. यात्रेचा शेवट गुरुवारी दिनांक 16 रोजी महाराष्ट्र मैदान आखाड्याच्या देशी परदेशी मल्लांच्या झुंजीने होणार असून कुस्त्यांना दुपारी 3 वाजता सुरुवात होणार असल्याचे कुस्ती आखाडा संयोजन कमिटीने कळवले आहे. वडगाव जांबोटी येथील खुट्टी माऊली मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा संकल्प ग्रामस्थांनी केला असून नुकतेच नियोजित मंदिराचे भूमिपूजन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रगतशील शेतकरी प्रकाश देसाई होते. प्रारंभी अनिल देसाई यांनी प्रास्ताविक करून मंदिर जीर्णोद्धाराचा उद्देश सांगितला. महेश देसाई, प्रमोद देसाई यांच्या हस्ते मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर भाजपा राज्य कार्यकारिणी सदस्य प्रमोद कोचेरी, माजी तालुका पंचायत सदस्या धनश्री सरदेसाई, कर्नाटक प्रांत शिवसेना अध्यक्ष KP पाटील, इरफान तालिकोटी व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. जिल्हा पंचायत माजी सदस्य जयराम देसाई, खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई, शाहू राऊत, विष्णू देसाई, निरंजन सरदेसाई, आबासाहेब दळवी यांच्या हस्ते विविध देवदेवतांच्या प्रतिमेचे पूजन तसेच नियोजित मंदिराचे भूमिपूजन व पायाखोदाई करण्यात आली. यावेळी KP पाटील यांच्या हस्ते देणगी पुस्तकांचे पूजन करण्यात आले. सार्वजनिक बांधकाम तथा पालकमंत्री सतीश जारकिहोळी व त्यांचे सुपुत्र राहुल जारकिहोळी यांनी गोकाक येथे क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला.
मंत्री जारकिहोळी व राहुल हे गेल्या काही दिवसांपासून बागलकोट विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचार कार्यात व्यस्त होते. दोघेही प्रचार कार्यातून मुक्त झाल्यानंतर मैदानावर उतरले. सततच्या प्रचारामुळे थकलेले मंत्री जारकिहोळी गोकाकला परतल्यानंतर शहरातील युवकांसमवेत क्रिकेटच्या मैदानावर उतरले. त्यांची फलंदाजीची शैली पाहून कार्यकर्ते व तरुण खुश झाले. वडिलांबरोबर युवा नेते राहुल जारकिहोळी यांनीही क्रिकेटमध्ये सक्रियपणे सहभाग घेतला. सतीश जारकिहोळी प्रभावी मंत्री असूनही मैदानावर उतरून सामान्य माणसाप्रमाणे क्रिकेट खेळले. यातून त्यांचा साधेपणा दिसून आला. हा व्हिडिओ व फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय. मध्य प्रदेशातील इंदूर येथे पार पडलेल्या 17व्या मिस्टर इंडिया शरीर सौष्ठव स्पर्धेत बेळगावचे सुपुत्र प्रशांत खंदूकर यांनी चमकदार कामगिरी करत कांस्य पदक पटकावले. या राष्ट्रीय स्तरावरील यशाबद्दल बेळगावमध्ये त्यांचे कौतुक होत असून सप्लिमेंट सिटी मित्र मंडळाच्या वतीने त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. प्रशांत खंदूकर यांनी या स्पर्धेसाठी घेतलेले कठोर परिश्रम आणि जिद्दीच्या जोरावर राष्ट्रीय स्तरावर बेळगावच्या शेरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. त्यांच्या या यशाची दखल घेत सप्लिमेंट सिटी मित्र मंडळाच्या सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले आणि भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तब्बल 21 वर्षांपूर्वी पॅरोल रजा घेऊन परत कारागृहात न हजर राहता फरार झालेल्या जन्मठेपेच्या आरोपीला विजयपूर पोलिसांनी अटक केली आहे. विजयपूर जिल्ह्यातील आलमेल पोलीस ठाण्यात 2002 साली नोंदवलेल्या खून प्रकरणात आरोपी अजान हुसेन मुजावर शेख याला 2003 मध्ये न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. यानंतर 25 मार्च 2005 रोजी विजयपूर केंद्रीय कारागृहातून 10 दिवसांची पॅरोल रजा घेऊन तो गावी गेला होता. मात्र रजेचा कालावधी संपल्यानंतर तो पुन्हा कारागृहात परतला नाही आणि फरार झाला. या संदर्भात महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील कमती पोलीस ठाण्यातही गुन्हा दाखल करण्यात आला होता. सायबर क्राईम पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी अनेक वर्षांच्या प्रयत्नानंतर आरोपीला महाराष्ट्रातील इचलकरंजी येथे 11 एप्रिल रोजी ताब्यात घेतले आहे. तवंदी मार्गावर तवंदी औद्योगिक वसाहतीत जाणारी अवजड वाहने वरचेवर विद्युत खांबाला धडक देत असल्याने नागरिकातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. रस्त्यावरच विद्युत खांब पडत असल्याने नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होत आहे. त्यामुळे प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन येथून होणारी अवजड वाहतूक त्वरित बंद करावी अशी मागणी तवंदी ग्रामस्थांमधून होत आहे. गत महिन्याभरापासून 2 वेळा अशा घटना घडल्याने येथील नागरिकातून नाराजी व्यक्त होत आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.